मीरा रोड परिसरात काल छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली। शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला म्हाडा परिसरातील शिवप्रेमी नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे लहान मुलांनी सादर केलेले दांडपट्टा आणि लाठी काठीचे थरारक प्रात्यक्षिक। मुलांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांच्या पराक्रमाला अभिवादन करत तरुण पिढीने त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला। त्यामुळे मीरा रोड परिसरात काल शिवजयंतीचा उत्साही आणि अभिमानास्पद माहोल पाहायला मिळाला। सर, कधीपासून तुम्ही आज शिवजयंती साजरा करतात आणि संकुलांमध्ये काय काय तुमचं इथे आज कार्यक्रम आहे? शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे आम्ही गेल्या वर्षीपासून ही शिवजयंती चालू केली। प्रामुख्याने शिवजयंती ही तिथीप्रमाणे झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। कारण शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि दैवतांची जयंती ही नेहमी तिथीनुसारच झाली पाहिजे असे म्हणणं आहे। त्यामुळे आम्ही तिथीनुसार करतो। तसेच याच्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लेझिम, दांडपट्टे, लाठीकाठी, त्याच्या व्यतिरिक्त ढोल पथक असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम इथे करतो। आता काय प्रोग्राम आहे? आता आपण इथे शिवाजी महाराजांचा पाळणा करणार आहोत। पाळणा झाल्यानंतर लगेचच दांडपट्टा आणि लेझिम होणार आहेत। लेझिम झाल्यानंतर आपण शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढणार आहोत ढोल ताशाच्या गजरात। आपण हे पूर्ण एक विभाग आहे आपला प्रभाग क्रमांक 16। त्या प्रभाग क्रमांक पूर्ण 16 मध्ये आपण ही पालखी घेऊन फिरतो आणि तुम्ही जर पाहाल तर प्रत्येक सोसायटीचे मेंबर्स खाली उतरून महाराजांच्या पालखीचे पूजन करतात आणि महाराजांना तसा आदर देतात।